नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एखादी समस्या जेव्हा समोर येते तेव्हा आपोआपच संकट समोर उभं राहतं. नव्हे, समस्या आणि संकट हे दोन्हीही एकमेकांचे साथीदार असतात. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सुको म्हणजे सुनीता कुलकर्णी. पण नवा रविवार, पण नवा विचार नाही, नवा आनंद नाही, तर नव्या समस्येविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे. ही समस्या कोणती? तर आत्महत्या. समाजात आत्महत्येचं प्रमाण वाढू लागलं आहे आणि ही समस्या संकट रूपानं आता आपल्यासमोर मूळ धरू लागली आहे. आणि या आत्महत्या या संकटाविषयीचं वैशिष्ट्य म्हणजे सोशल मीडिया, वर्तमानपत्र यातून या आत्महत्येविषयी जास्तीत जास्त दर्शन होऊ लागलं आहे. शिवाय ही आत्महत्या कशी करतात, त्याचं टेक्निक काय, हे सुद्धा यातून आपल्या लहान मुलांसमोर, तरुण मुलांसमोर सगळं स्वच्छ उभं राहत आहे. माझ्या या कवितेतला मुलगासुद्धा अशीच आत्महत्या करतो. मुलगा कुमारवयीन आहे, परंतु त्याला हे माहीत असतं की आत्महत्या करायची म्हणजे एक चिठ्ठी लिहून ठेवायची आणि आपण आत्महत्या का केली याचं समर्थन त्यामध्ये करायचं. मित्रमैत्रिणींनो, तर माझी कविता ऐका, त्यावर मंथन करा, विचार करा आणि आपल्या आजूबाजूला अशा आत्महत्या तर घडत नाहीत ना, याचा आढावा घ्या. तर मित्रमैत्रिणींनो, कवितेचं नाव आहे प्रिय आई बाबांना एक अप्रिय पत्र. प्रिय आई बाबांना एक अप्रिय पत्र. हे पत्र मुलानं लिहिलेलं आई बाबांना त्याच्या उशीखाली सापडलेलं आहे. तो मुलगा काय म्हणतो, मी ही कविता सलग वाचते बरं का, त्यानंतर तुम्ही यावर मंथन करा. प्रिय आई बाबा, शेवटी तुम्ही मला मुकलात, शेवटी तुम्ही मला मुकलात. सांगतो तुम्ही काय चुकलात, सांगतो तुम्ही काय चुकलात. आई बापांची चूक दाखवणे तसे नाही बरोबर. आई बापांची चूक दाखवणे हे नाही तसे बरोबर. पण माझी भूक कोणती होती हे सांगायला हवे ना खरोखर. बुडलो बुडलो चाललोय खाली, बुडलो बुडलो चाललोय खाली, दिसू लागलाय मला गाळ. म्हणू नका आता रडत, कुठं गेला आमचा बाळ, कुठं गेला आमचा बाळ. आता खरोखरच तुम्ही मला मुकलात, आता खरोखरच तुम्ही मला मुकलात. सांगतो तुम्ही काय चुकलात, सांगतो तुम्ही काय चुकलात. पाकीट भरून मला तुम्ही दिलात किती पैसा, टेबला खालून इतका असा येतो तरी कसा. पाकीट भरून मला तुम्ही दिलात किती पैसा, टेबला खालून इतका असा येतो तरी कसा. पुन्हा पुन्हा भरण्यासाठी मी रोज रिकामा करी खिसा, पुन्हा पुन्हा भरण्यासाठी मी रोज रिकामा करी खिसा. जर उठली असती माझ्या गाली तेव्हाच 5 बोटं, कळले असते तेव्हा मला सगळं खरं आणि खोटं. कळले असते तेव्हा मला सगळं खरं आणि खोटं. कधी नाही पाहिली आई दारात उभी पाहत वाट, कधी नाही पाहिली आई दारात उभी पाहत वाट. नेहमीच असते कोरडी बाई घेऊन मला जेवणाचे ताट.
काय दुःख आहे मुलाचं. कधी माझी आजी मी पाहिली नाही घरी, काका मामा संगे कधी खेळलो नाही दारी, काका मामा संगे कधी खेळलो नाही दारी, चांदण्यांशी गप्पा मारत, चांदण्यांशी गप्पा मारत केली अंगत पंगत तरी, आली का ग घरी कधी वेडी शेजारीनं, आली का ग घरी कधी वेडी शेजारीनं, दिला का ग खाऊ मला नमुना म्हणून, दिला का ग खाऊ मला नमुना म्हणून. या मुलाच्या अपेक्षा किती छोट्या छोट्या आहेत माहिती आहे ना. सगळ्या मुलांना या छोट्या गोष्टीमध्ये हिमालया एवढा आनंद मिळणार असतो, पण आपण ते करत नाही. बाबा, मुलगा पुढं म्हणतो, बाबा संध्याकाळी तुम्ही नुसते ग्लासातले पिता, बाबा संध्याकाळी तुम्ही नुसते ग्लासातले पिता, माता बसे नटून थटून केवळ हसरी व्यथा. आईची व्यथा सुद्धा या मुलाला समजली आहे. ही हसरी व्यथा आहे, खोटी व्यथा आहे. तुम्ही फक्त बोलके पालक, तुम्ही फक्त बोलके पालक, दृष्टी नाही बंद कान. कसा द्यावा मी तुम्हा माता पिता हा सन्मान. तुम्ही फक्त बोलके पालक, दृष्टी नाही बंद कान. कसा द्यावा मी तुम्हा माता पिता हा सन्मान. शाळेत आमच्या पालक सभेला आलात एकदा तरी, शाळेत आमच्या पालक सभेला आलात एकदा तरी. तेथे येऊन पाहिलेत, तेथे येऊन पाहिलेत कधी दिवटा काय करी. अहो मला वाईट सवयी लागल्या होत्या, पण तुम्ही आलात का कधी पाहिला, पिळलात का कधी कान माझा. नुसतं कौतुक. ऑफिसला दांडी मारून तुम्ही 2020 पाहिलीत, ऑफिसला दांडी मारून तुम्ही 2020 पाहिलीत. पोराच्या गॅदरिंगला मात्र वेळ नाही जमली, पोराच्या गॅदरिंगला मात्र वेळ नाही जमली. काल मात्र असे वाटले, काल मात्र असे वाटले रात्री तुमच्या खोलीला फुटावेत 2 कान, तुम्हाला कळवावा माझा आत्महत्येचा प्लॅन. पिऊन भांडून निश्चित झोपला होता तुम्ही. मुलगा येऊन आई बाबांशी बोलायला येणार असतो की बाबा माझ्या मनात हा विचार येतो, पण तुम्ही पिऊन भांडून निश्चित झोपला होतात तुम्ही. हवा गेलेले रंगीत फुगे झाला होतात तुम्ही, हवा गेलेले रंगीत फुगे झाला होतात तुम्ही. तुमच्या संगे तेव्हा मी गोष्टी कशा करू, तुमच्या संगे तेव्हा मी गोष्टी कधी करू. तुम्ही आहात पालक अगदी मोडलेले कणा, तुम्ही आहात पालक अगदी मोडलेले कणा. पोरांचे पुरवठा मंत्री कुणी काहीही म्हणा. सगळेच पालक असे नसतात मित्रमैत्रिणींनो, काहीच असे असतात, पण ते कणा मोडलेले असतात. विचार करा. मला नको होते गाडी घोडे नवे कपडे लत्ते, मला नको होते गाडी घोडे नवे कपडे लत्ते. हवे होते आई बाबा त्यांच्या संगे गप्पा पत्ते. मला नको होते गाडी घोडे नवे कपडे लत्ते, हवे होते आई बाबा त्यांच्या संगे गप्पा पत्ते. किती छोटी अपेक्षा होती हो माझी, आणि तुम्ही मला आत्महत्या करायला लावली. वेगळी खोली निळे दिवे इतके सारे कुणाला हवे,
वेगळी खोली निळे दिवे इतके सारे कोणाला हवे. हवी होती आईची कुशी आणि तुमची शाबासकीची थाप. हवी होती आईची कुशी आणि तुमची शाबासकीची थाप. मग केले नसते कधी असे मी आत्महत्येचे पाप. आत्महत्येचे पाप. आत्महत्येचे पाप. कळावे तुमचा पप्पू. त्यावर आई वडील चिठ्ठी वाचून म्हणतात, केवढा मोठा धडा दिला जरी इवले याचे वय. केवढा मोठा धडा दिला जरी इवले याचे वय. पत्र याचे जरी अप्रिय आम्हाला ते झाले प्रिय. पत्र याचे जरी अप्रिय आम्हाला ते झाले प्रिय. पोरा पोरा वर जाऊन आकाशात बनशील एक तारा. पोरा वर जाऊन आकाशात बनशील एक तारा. इतके चांगले वागू की पुन्हा येशील घरा. पुन्हा येशील घरा. पुन्हा येशील घरा. मित्रमैत्रिणींनो, या कवितेच्या वर सर्व शब्द अपुरे आहेत. कविता आवडली तर जरूर मंथन करा, समाजात जागृती करा. धन्यवाद. तुमची सुकू. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी एखादा असाच नवा विचार किंवा नवी समस्या घेऊन. धन्यवाद.